ह्यो मोठा जो आहे ती मादी आहे आणि तो जो छोटा आहे तो नर आहे. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे सोमठाणा गावात, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. गजानन भाऊ नाडे आहेत. त्यांच्या शेतातल्या विहिरीमध्ये 2 साप पडलेले आहेत. त्यांनी फोटो पाठवला होता. दोन्ही घोणस जातीचे साप आहेत, रसेल्स वायपर. थंडीच्या दिवसात मिलन काळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाहेर निघतात हे साप आणि अनावधानाने विहिरीत पडलेले आहेत. त्यांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी, रेस्क्यू करण्यासाठी आपण आलेलो आहोत. बापरे, इथे अवघड आहे. बघू शकता मित्रांनो, इथे दोन्ही रसेल्स वायपर एका कपारीचा आधार घेऊन बसलेले आहेत. सोप्या पद्धतीने खाली न उतरता एखादा भारा खाली सोडून आपण त्यांना बाहेर काढणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओत बनवून राहा. एक चांगला रेस्क्यू बघायला मिळेल आणि सापांबद्दल पूर्ण माहिती मिळेल. स्टे ट्यून. भारा बनवून घेतला आहे, पिशवी पण सेट केली आहे. आता फक्त त्याला पाण्यात खाली पाडून वरती घ्यायचं. थांबा थांबा दादा, थांबा एक मिनिट थांबा. हो चालेल. या इकडे. अशी मारा ना, झटका मारा त्याला. कुठे सर हे द्या सरांना. एकदम वीक झालेले. किती दिवस झाले बाबा पुढे? 1 महिना झाला. 1 महिना? हो. अर्धे झाले ते? नाही, 3 हप्ते झाले. 3 हप्ते. चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करत होता. एक झालाय पॅक, दुसऱ्यालाही काढूयात लगेच. काढून घ्या मग टाका. तुम्हाला काय घरी टाकायचं. इधर इधर. पॉज पॉज. बाबा वर घ्या. थांबा 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 थांबा.
बसला नाही रे. गांधारा बोलतो खाली चला पलीकडे. ठीक आहे. हो थोडं दिल्ली माझ्याकडे थोडा. थोडं थोडं थोडं. ह्यो मोठा जो आहे ती मादी आहे आणि तो जो छोटा आहे तो नर आहे. हे सापांमध्ये मादी मोठी असते नरापेक्षा. झाले दोन्ही साप सुरक्षित रेस्क्यू. लवकरच ह्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांना परत सोडून देऊयात. आता ॲक्च्युली हाही शेतवळी ह्या त्यांचा नैसर्गिक अधिवासच आहे, पण विहिरीत पडलेले असल्यामुळे आणि आता विषारी साप आहे त्याच्यामुळे हे परत इथे सोडू देणार नाही. त्यामुळे इथून दूर जिथे शेती नाही अशा ठिकाणी या सापांना आपण सोडून देऊयात. हे आहेत गजानन भाऊ नाडे. कधी पडलेत सांगा, कधी दिसले तुम्हाला, काय ते सांगा जरा. 3 हफ्ते झाले. या अलीकडे या थोडंसं, या मावशी इकडे तुम्ही. 15-20 दिवस झाले. हो. आता हे सगळ्यात धोकादायक कशामुळे, हे एखाद्या ते सापात सोडा एखाद्याला माणूस बी जाऊ शकतो. आता तुम्हीच काय सांगितलं, मला पोहणं येत नाही. जर हे एखाद्याला असं पडतं तर अडचण होईल. त्याला जर वरती जरा कंगणी बिंगणी काहीतरी बांधून घ्या. आणि साप जे आहेत ते साप आपल्या कामाचे आहेत. आता तुम्ही काय म्हणले, आम्ही मारले असते. हे बघा, तुम्हाला जर हे वाटत असेल की कुठल्या जनावराचा जीव घेतल्याने आपल्याला पाप लागतं, तर असे कामं करू नका. कशाचं आहे मंदिर इथं? नाही मग त्याचे मारले नाही. मारू नका, कारण आपण मंदिरामध्ये महादेवाच्या तिथं त्याची पूजा करतो आणि बाहेर साप दिसला की मारतो. तर हे व्हायला नाही पाहिजे, कारण उंदरं खाऊन हे तुमची मदत करतात. हे मदत करतात. फक्त आता किती जरी काय झालं तरी हे शेत जरी तुमचे असले, शेती हा तुमचा व्यवसाय आहे, पण त्यांचा तुमचा हा व्यवसाय तुम्ही कुठं करता? त्यांच्या रानाने करता. शेतकरी मित्र म्हणावं लागेल. नाही, शेतकरी मित्र आहेच आहे, पण अंगावर पाय पडल्यानंतर तो कुणाचाच मित्र आहे. साप समोर असल्यानंतर कधीच चावत नाही, पण त्याच्या अंगावर जर पाय दिला तर साप 100% चावतो. त्याच्यामुळे आता माणसं तरी पायात बुटं घालून येतात, पण तुम्ही सुद्धा पायात बुटं घालून येत जा, कारण त्याच्या अंगावर पाय पडल्यानंतर साप 100% पोटरीपर्यंतच्या भागाला कुठेही चावतो. तर जे मोठाले 250 रुपयाला फक्त मिळतो गंबूट, ते बुटं घाला, जेणेकरून आपल्याला दंश होणार नाही पायाला. नाही, तसं होऊ नका देऊ ना. हे कधी होऊ शकतं, कारण तुम्ही त्याच्या रानात काम करताय. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. मित्रांनो, आता गजानन भाऊ नाडे यांच्या शेतातल्या विहिरीतनं काढलेले रसल वायपरची जोडी, घोणस सापाची जोडी. विषारी साप, हिमोटॉक्सिक प्रकारचं विष असतं ह्या सापाचं. चिडल्यानंतर रेस्क्यूच्या वेळेस बघितलं असेल तुम्ही कसा कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करतो हा साप. आता खूप दिवस झालेत पाण्यात पडलेले असल्यामुळे खूपच वीक झालेले दिसत आहेत. उलटात पडलं डायरेक्ट. कातीवरही आलेले आहेत दोन्ही. जी मोठी आहे ती मादी असावी आणि जो साईजला थोडा छोटा जो आहे तो आहे नर. जवळपास 20-25 दिवस झालेत असं त्यांचं सांगणं होतं. त्यांच्या स्किनवरनंही लक्षात येतं की किती दिवस झाले त्यांना पडून पाण्यामध्ये. विषारी साप घोणस, शेवाळी कलरचा आणि अंगावर काळे मोठे धब्बे असतात त्या सापाच्या. हिमोटॉक्सिक प्रकारचं विष असतं. चावल्यानंतर ती जागा खूप जास्त सुजते, रक्त जे आहे त्याच्या गाठी होतात. लवकर जर उपचार नाही झाले तर किडनी फेल्युअर होऊन माणसाचा जीव जायचे चान्सेस असतात. त्यामुळे साप चावला की इमिडिएटली
दवाखान्यात पोहोचणं हे फार जास्त महत्त्वाचं आहे. दिलं आहे मित्रांनो सोडून ह्या दोन्ही सापडण्याच्या नैसर्गिक अधिवासात जंगलामध्ये. जर व्हिडिओ आवडला, केलेलं काम जर आवडत असेल, सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.